नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामामध्ये हमीभाव हा वाढ करून कितपत कापूस, सोयाबीन, धान उत्पादक शेतकरी तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ या पिकासाठी हमीभाव कितपत वाढवला आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शेती संबंधित अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, 14 पिकांच्या MSP मध्ये हमीभावामध्ये वाढ केलेली आहे। तर धान, कापूस आणि सोयाबीन हे महत्त्वाचे पीक हे घेतले जाते। तर शेतकरी मित्रांनो, कापूस पिकासाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी चांगलाच केंद्र सरकारला फटका दिलेला आहे। त्यामुळे हमीभावामध्ये कितपत वाढ केली त्या संबंधित आपण माहिती घेणार आहोत। कापूस लांब धागा यासाठी मागच्या वर्षी हमीभाव होता 7020 रुपये आणि यावर्षी वाढ करून त्याच्यामध्ये फक्त 501 रुपयाची वाढ केली आहे आणि त्यात 7521 रुपये हा हमीभाव यावर्षी 2024-25 साठी ठरलेला आहे। त्यानंतर कापूसचा मध्यम धागा यामध्ये मागील वर्षी होता 6620 रुपये आणि त्यामध्ये 501 रुपयाने वाढ करून 7121 रुपये हा या वर्षीचा भाव आहे। आणि त्यानंतर सोयाबीन सर्वाधिक उत्पादन घेणारा सोयाबीन पिकासाठी मागील वर्षी 4600 रुपये भाव होता, तर त्यामध्ये फक्त 292 रुपयाची वाढ करून 4892 रुपये असा हमीभाव हा जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानंतर तांदूळ पिकासाठी, भात पिकासाठी मागील वर्षी 2183 रुपये हमीभाव होता, त्यामध्ये फक्त 117 रुपयाची वाढ करून 2300 रुपये या साली हमीभाव हा जाहीर केलेला। आणि ग्रेड ए यामध्ये 2320 रुपये, ज्वारीसाठी 3371 रुपये भाव, बाजरीसाठी 2625 रुपये भाव, रागीसाठी 4290 रुपये हमीभाव, मका पिकासाठी 2225 रुपये हमीभाव आणि तूर पीक या पिकामध्ये फक्त 550 रुपयाची वाढ केलेली आहे। मागील वर्षी 7000 रुपये हमीभाव होता, आता 7550 रुपये हमीभाव झालेला आहे। मूग पिकासाठी 8682 रुपये हमीभाव, उडीद पिकासाठी 7400 रुपये हमीभाव, सूर्यफूल यासाठी 7280 रुपये हमीभाव, भुईमुंगसाठी 6783 रुपये हमीभाव हा ठरला। तर शेतकरी मित्रांनो, 2024-25 खरीप हंगामासाठी धानाकरिता किमान आधारभूत किंमत MSP नुसार 5.35% वाढून प्रति क्विंटल 2300 रुपये केलेली आहे। आणि सर्वाधिक उत्पादन घेणारं खरीपामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाच्या म्हणजे जेवढी आपल्याला अपेक्षा होती, म्हणजे सरकारला जसा फटका दिलेला होता शेतकऱ्यांनी भाव दर हे आपले पूर्णतः पाडले गेलेले ते, पण त्या फटक्यानुसार देखील सोयाबीन व कापूस पिकाच्या हमीभावामध्ये पाहिजे तशी वाढ केलेली नाही। सोयाबीनला 7000 रुपये हमीभाव हवा होता, आवश्यक होता, आणि कापूस पिकाला 10000 रुपये किमान हमीभाव हवा होता, आणि धान पिकाला 3000 रुपये हमीभाव हवा होता, आणि तूर या पिकाला 10000 रुपये कमीत कमी हमीभाव पाहिजे होता। पण आगामी काळामध्ये विधानसभेमध्ये पुन्हा यांना फटका दिल्याशिवाय सोयाबीन व कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव वाढवून दिल्याचे दिसत नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे हे सरकार नसून हे फक्त खाणाऱ्याचा विचार करते, पिकवणाऱ्याचा विचार करत नाही, हे स्पष्ट दिसत आहे यांनी काढलेल्या हमीभावानुसार। तर